पूर्वीच्या काळी सुईण तिच्या कामात अगदी तरबेज असायची। जणू काही चिखलात अडकलेल्या गायीला सोडवून काढण्याचं कसब तिच्या बोटामध्ये होतं। गावात दवाखाना नसताना बाळाचा जन्म सुकर होण्याचं काम सुईणच करायची, आणि कसं तर बैलाच्या कासऱ्यासारखं हलकेच वाट दाखवत। एकीकडे पैसे भरून डॉक्टर शिक्षण घेतात, पण सुईण मात्र इतर बायांचं बघून आणि अनुभवाच्या आधारे तज्ञ असते। एखादी सुईण तर हातातलं सगळं तसंच टाकून पळत पळत गर्भिणीपाशी पोचते। बाळंतिणीसाठी ती देवासारखी धावून येते आणि आईच्या गर्भातून बाळाला अलगद बाहेर काढण्यासाठी तिच्या हाती जणू सोन्याच्या चाव्याच दिल्या आहेत। हे या ओवीतून मांडण्यात आलेलं आहे। जात नव बाई हा तर डोंगराचा ऋषी, सांगते माझी मैनन हृदय उकल त्याच्या पाशी, उकल त्याच्या पाशी न हृदय उकल त्याच्या पाशी। सुईण बाईन ज्ञानाची निर्मिती केली, डॉक्टर व्यवस्थेतन तिला किंमत नाही दिली, किंमत नाही दिली न तिला किंमत नाही दिली। सुईण बाईला ज्ञान कोठून मिळाईल, दर्याना डोंगरातन तिच्या अंतरी खेळल, अंतरी खेळल न तिच्या अंतरी खेळल। डोंगरात माझं गाव तिथ कशाचा डॉक्टर, सुईण बाईच्या हाती ज्ञानाचं ग दप्तर, ज्ञानाचं ग दप्तर न हाती ज्ञानाचं दप्तर। सुईण माझी बाई अनुभवान झाली मोठी, शाळा घ्यायला नाही न गेली ती ग विद्यापीठी, ती ग विद्यापीठीन नाही गेली विद्यापीठी। पहिलं बाळंतपण बाई जायला अवघड, रुईच्या झाडाखाली न ठेव जोडव जामीन, जोडव जामीन न ठेव जोडव जामीन। डॉक्टरनं ज्ञान घेतलं पैशाच्या किंमतीनं, सुईणीनं ज्ञान घेतलं स्वतःच्या हिमतीनं, आपल्या हिमतीनं स्वतःच्या हिमतीनं। सुईणीला ग बाई नका म्हणू साध भोळ, चिखलातली गायन तिच्या पाची बोटात ग कळ, बोटात आहे कळन पाची बोटात आहे कळ। 1000 वर्षाची परंपरा सुईणीनं जोपासली, 9 महिन्याची ग मैनान एका दिवसात सोडविली, दिवसात सोडवली न एका दिवसात सोडवली। दर्यान डोंगरात नाही कशाचा आसरा, बाई सुईणी बाईनं घन केला हाताचा कासरा, हाताचा कासरा न केला हाताचा कासरा। धावत पळत ग बाई कुठ चालला देवराया, या ग सोन्याच्या ग चाव्यान जातो गर्भीन सोडवाया, गर्भीन सोडवाया न जातो गर्भीन सोडवाया। धन्यवाद। ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।